नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण पोह्यांची रेसिपी बनवतो आहे. यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दोनदा पोहे मी स्वच्छ धुवून घेतले, नंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता हे अशीच बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करूया. तर यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठा चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात. यानंतर इथे आलं घालायचं आहे, साधारण अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलं आहे. यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून घेतला आणि त्याचा रंग बदलू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवला होता, तो घालायचा आहे. आणि आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्याआधी यामध्ये मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. बटाट्यामध्ये आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. ही पेस्ट तयार करून घेतली, ही बाजूला ठेवूया. आणि जे आपण पोहे भिजत घातले होते 5 मिनिटांनंतर अगदी सॉफ्ट झालेत, तर हे हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत. यामध्ये आता तयार पेस्ट मी घातली. पोहे आणि ही पेस्ट आता एकत्र करून घेऊया. तर इथे मी हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखटसुद्धा चवीप्रमाणे घालू शकता. याबरोबरच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित एकजीव केल्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. तर हे अर्धी वाटी बेसन सगळं घालायचं आहे यामध्ये. यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर गव्हाचं पीठ इथे सगळं घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालत जायचं आहे आणि पीठ मळत जायचं आहे. तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. आपण जी पेस्ट घातली आहे त्याचं मॉइश्चर आहे, त्यातच आपल्याला हे मळायचं आहे. तर हे अजूनही सैलसर आहे, इथे आणखी गव्हाचं पीठ लागेल. तर इथे सगळं 1 वाटी गव्हाचं पीठ मी घातलं आहे. मळून घेऊया. अजूनही इथे मी थोडंसं पीठ घालते. तर साधारण पाव वाटी पीठ मी इथे आणखी घातलं आहे आणि हे मळून घेतलं. मळल्यानंतर यावरती 1 चमचा तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर मला इथे 1.25 वाटी गव्हाचं पीठ लागलं. हे व्यवस्थित असं मळून घेतल्यानंतर याचा आता एक गोळा घ्यायचा आहे. याला सुकं पीठ नाही लावायचं आहे. याला इथे मी असं थोडंसं तेल लावून घेते. लाटण्यालासुद्धा तेल लावून घेऊया, म्हणजे पीठ चिकटणार नाही लाटण्याला आणि आपल्याला व्यवस्थित हा पराठा लाटता येईल. तर आता याचा पराठा लाटून घेऊया. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाडसर पराठा लाटून घ्यायचा. आता याला छान राऊंड शेप यावा यासाठी एक झाकण किंवा अशी प्लेट घ्यायची आणि त्याला असं पुरीप्रमाणे कट करून घ्यायचं. तुम्ही असाचसुद्धा हा भाजून घेऊ शकता. दिसायला फक्त छान दिसावं म्हणून मी असं कट करून घेते. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया. तर हा पराठा असा तयार आहे. हा पण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे आणि मीडियम फ्लेवरती हा एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. तर सुरुवातीला तेल न लावताच आपला हा पराठा दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. सुरुवातीला जर तेल लावलं तर पराठा वरून ब्राऊन होतो आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजला जात नाही. तर इथे मी थोडंसं तेल लावलं आहे. आता दोन्ही बाजूनी हा भाजून घेऊया. तर अगदी झटपट हे पराठे तयार होतात आणि चवीला तर खूपच मस्त लागतात. तुम्ही नाश्त्यासाठी हे पराठे बनवू शकता. अगदी 10 मिनिटात हे पराठे बनवून तयार होतील. नाश्त्यासाठी, रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हे पराठे अगदी मस्त असं ऑप्शन आहे. तर ही होती आपली नाश्त्याची पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी, जी आपण कुरमुऱ्यांपासून बनवणार आहोत. तर इथे मी 2 कप कुरमुरे घेतलेत. यामध्ये आता पाणी घालायचं आहे. भरपूर पाणी इथे मी घातलं आहे. हे थोडेसे चमच्याने प्रेस करायचे, म्हणजे ते व्यवस्थित भिजले जातील.
आणि आता हे असेच आपण ठेवून देऊया 5 मिनटं, म्हणजे सॉफ्ट होतील. तर इथे पहा 5 मिनटानंतर हे सॉफ्ट झालेत. आता हे आपण असे पिळून काढून घेऊया. त्याच्यातलं सगळं पाणी असं पिळून टाकायचं आहे आणि हे दुसऱ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तर इथे असे सगळे कुरमुरे बाउलमध्ये काढून घेतलेत, अगदी ड्राय झालेत. हे मी आता एका मोठ्या बाउलमध्ये घेते, म्हणजे यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालता येईल. इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सोलून घेतला आहे. हा आता आपल्याला किसून या कुरमुऱ्यांमध्ये घालायचा आहे. तर असा किसणीने मी हा किसून घेते. तर बटाटा शिजवायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे या रेसिपीसाठी. बटाटा पूर्ण मी यामध्ये किसून घेतला. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. किसलेलं आलं घालायचं आहे. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे इथे लाल तिखट घातलं आहे. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. यानंतर पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घालते, यामुळे रेसिपी मस्त कुरकुरीत होईल. आणि पाव कप इथे बेसन घालायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. आता याचा असा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि याला आपण मेदूवड्याचा आता शेप देऊया. तर याचे आज आपण वडे बनवणार आहोत. तर हे मस्त अगदी कुरकुरीत होतात. घरी असलेले कुरमुरे तुम्ही वापरू शकता. कधी कधी आपल्या घरी कुरमुरे शिल्लक राहतात किंवा सॉफ्ट झालेले असतात, तर ते सुद्धा तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता. आता हे वडे आपण फ्राय करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल मीडियम असं गरम करून घेतलं आहे. यामध्ये वडे सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. एका बाजूने किंचित रंग बदलल्यानंतर आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया. तर हे मस्त असे आतपर्यंत फ्राय झालेत आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. तर आता याच्यातलं तेल असं निथळून आपण काढून घेऊया. तर वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे कुरमुऱ्यांचे वडे तयार आहेत. हे सुद्धा अगदी झटपट तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपीज जर आवडल्या असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.